समर्थ नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या 19 एप्रिल 2026 रोजी येणारी अक्षय तृतीया ही केवळ सोने खरेदी करण्यासाठी नाही तर आपला भाग्योदय या दिवशी होणार आहे. कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही सोने खरेदी केले तर त्यामध्ये दुप्पटपटीने आपल्याला प्रगतीचे मार्ग हे मोकळी करून देण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये धनलाभ होण्यासाठी ही अक्षय तृतीया शुभ मानली जाते. तर पहा, या दिवशी सुख समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी ही अक्षय तृतीया अत्यंत फलदायी म्हटली जाते. अक्षय तृतीया म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही असा हा दिवस असतो. या दिवशी केलेले दान, जप, सत्कर्म आपल्याला अनंतपटीने मिळत असते. हा मुहूर्त जो आहे 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जर तुम्ही पूजा केली आणि एक तुळशीचं रोप जर तुम्ही लावलं तर घरामध्ये सुख समृद्धी लाभत असते. तर पहा, असं म्हटलं जातं की हे जी पूजा आपण करत असतो माता लक्ष्मीची आणि श्री हरिविष्णूची, तेव्हा घरामध्ये सुख समृद्धी ही आपोआपच प्राप्त होत असते. हा दिवस आपल्या पितरांच्या स्मरणार्थ पवित्र गंगेमध्ये जाऊन तर्पण केले जाते. या दिवशी मृत्यूलोकातून पृथ्वीवर जे पूर्वज आहे तर ते पाणी पिण्यासाठी येत असतात. त्यांच्यासाठी हवन केले जाते, तर्पण केले जाते. कारण हा दिवस जो आहे तर पितरांच्या स्मरणार्थ ऋण फेडण्याचा हा दिवस असतो. हा दिवस परशुराम जयंती आणि त्याचबरोबर अक्षपात्र जे आहे तर त्याची पूजा केली जाते. आणि त्याचबरोबर या दिवशी असं म्हटलं जातं की जर आपल्या भाग्याचं आणि आपल्या घरातील वातावरण हे शुद्ध करायचं असेल तर आवर्जून हा दिवस जो आहे अक्षय तृतीया हा दिवस शोधूनही तुम्हाला सापडत नाही. कारण या दिवशी तारीख बघितली जात नाही. असं म्हटलं जाते की या दिवशी आपल्या जीवनातील जी सकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या जीवनामध्ये कायमस्वरूपी टिकून राहावी. नवीन व्यवसाय तुम्ही चालू करत आहात ना, त्यामध्ये बरकत यावी. धार्मिक दृष्टिकोनातून हा अत्यंत दिवस जो आहे हा मोठा म्हटला जातो, पवित्र म्हटला जातो. म्हणूनच या दिवशी तुम्हीही काहीही नाही केले तरीही चालेल, पण आपल्याला या दिवशी या झाडाचं एक पान घरामध्ये घेऊन यायचं आहे. या झाडाचं एक पान घरामध्ये आणल्याने 7 पिढीचे दुःख, दारिद्र्य, गरिबी नाहीशी होईल. फक्त 24 तासामध्ये घरातील सर्व दुःख व गरिबी नावालाही उरणार नाही. नजर बांधा, शत्रू त्रास कायमचा संपेल, अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदेल. तर या दिवशी कोणत्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे, कोणतं पान आणायचं आहे आणि या दिवशी काय करायचं आहे, काय करू नये याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, हा जो उपाय आहे तर हा उपाय कोणत्या वेळी करायचा आहे तर तुम्ही सकाळ ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. कारण हा जो तिथी आहे तर 19 एप्रिल ही जी तिथी आहे तर 19 एप्रिलला चालू होणार आहे. सकाळी 10:49 चालू होणार आहे. 20 एप्रिलला सकाळी 7:26 संपणार आहे. म्हणून आपल्याला 19 एप्रिलला रविवारी म्हणजे उद्या साजरी करायची आहे. तर पहा, तुम्हाला जो उपाय मी सांगणार आहे ना तर तो उपाय इतका प्रभावी आहे की साक्षात या प्रभावाने साक्षात देवी शक्तीचं अदृश्य शक्ती जी आपल्यामध्ये नाही किंवा एखादं नकळत कळत काही काम अचानकपणे होतं ना तर या झाडाला स्पर्श केल्यामुळे होत असते. असं म्हटलं जाते की तुम्ही या पानाने आणि या झाडाने तुम्ही धनवान बनू शकता. घरात इतका पैसा येतो की तुम्हाला सांभाळता येणार नाही. जन्मजन्मची जी दारिद्र्य, गरिबी तुमच्या घरामध्ये आहे ती नावालाही उरणार नाही. तर श्रीकृष्णाने गरुड पुराणामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर योग्य क्रियेप्रमाणे, विधीप्रमाणे जर तुम्ही या झाडाचं एक पान घरामध्ये जर आणलं ना तर तुमची गरिबी नावालाही उरत नाही. सर्व दुःख समाप्त होतात. घरातील दारिद्र्य ही नावालाही उरत नाही आणि तुमचं नशीब चमकायला लागत असते. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. संपत्ती, धन एवढं घरामध्ये येते की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहते. म्हणूनच असं म्हटलं गेलेलं आहे की या झुडपांना आपल्याला असं सांगितलं आहे पौराणिक कथेमध्ये की या झाडांना देवची पदवी दिलेली आहे. या झाडामध्ये साक्षात त्रिदेवांचा वास असतो आणि निसर्गामध्ये असलेली अनेक अशी झाडे झुडपे आहेत जी आपल्या जीवनात ज्या अडचणी, दुःख,
त्रास आहे तर ते कमी करण्यासाठी या झाडाची पूजा केली जाते. वेदपुराणामध्ये, शास्त्रामध्ये आणि पौराणिक कथेमध्ये या झाडाचा उल्लेख जो आहे तर तो हिंदू धर्मात देवी माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे. या वृक्षांना देखील दुर्गा देवीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे. म्हणूनच आज या वृक्षाबद्दल तुम्हाला सांगणार आहे. या वृक्षांना जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशीच फक्त स्पर्श केला ना तर घरामध्ये धन आकर्षित होते, लक्ष्मी घरामध्ये अखंड वास करते आणि आपलं शत्रू असेल, कर्ज झालेला असेल किंवा तुमच्या घरामध्ये जे मानसिक शारीरिक त्रास आहे ना ते सुद्धा कमी होत असते. म्हणूनच जेव्हा तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी या झाडाला स्पर्श करता तेव्हा आपल्यामध्ये असणारी नकारात्मक किंवा काही वाईट दृष्ट आपल्याला लागलेले असेल, दोष असेल तर ते कमी होतात. त्याचबरोबर आपल्याला ते सुखशांती आणि समृद्धीचे जे जीवन आहे तर ते प्रदान करण्याचं काम करत असतात. कारण या झाडामध्ये साक्षात आपले पित्र जे आहे तर ते वास करत असतात. घरामध्ये आजार असेल किंवा मोठमोठ्या समस्या आपल्या घरामध्ये असतात, दुःख असते, शनिदोष असतो किंवा मंगळ राहू याचा त्रास असतो किंवा आपल्या जीवनामध्ये काही त्रास असतात. हा त्रास इतका असतो की आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही, गरिबी यायला लागते आणि घरामध्ये दुःख हे वारंवार येत असते. म्हणून ही महत्त्वाचे आणि अत्यंत शुभ झाडं जे आहे तर ते सांगितले गेलेले आहेत. या झाडांना फक्त स्पर्श तुम्ही केला, हे एक पान जर घरामध्ये आणलं ना तर सर्व समस्या दूर होतात. यामधलं जर पहिलं आपल्याला वृक्ष सांगायचं म्हणलं ना तर ते आपल्या घरातच असते, तर ते म्हणजे तुळशीचं रोप. तर तुळशीच्या रोपाला हरिप्रिय म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असणारी वनस्पती आहे. ज्या घरात हिरवीगार आणि उजव्या साईडला तुळस असते ना तर तिथे माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करत असते. तुमच्याकडे रामा तुळस हिरवी पाने असो वा श्यामा जांभळट पाने हे दोन्ही आयुर्वेदिक आणि महत्त्वाची म्हटले जातात. असं म्हटलं जाते की या झाडाची सकाळी तुम्ही पूजा करता तेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आवर्जून या तुळशीच्या झाडाला उसाचा रस जो आहे ना तर तो वाटीमध्ये घेऊन आपल्याला त्यामध्ये गुळाचा खडा टाकून आपल्याला सकाळीच तुळशी माताला हे जल अर्पण करायचं आहे. जे उसाचा रस आणलेला आहे ना तर ते अर्पण करायचं आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे की माझ्या घरातील दारिद्र्य जी आहे तर ती कमी होऊ द्या. आणि जेव्हा तुम्ही उसाचा रस अर्पण करता त्यावेळेमध्ये आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र म्हणायचा आहे, ज्यामुळे तुळशी माताचा आशीर्वाद प्राप्त होतो. शुद्ध तुपाचा दिवा लावून या दिवशी तुळशी माताला 11 प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र म्हणायचा आहे. यामुळे दारिद्र्य नावालाही उरणार नाही. या झाडाला स्पर्श करायचा आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि माझ्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे, दारिद्र्य आहे ते लवकरात लवकर कमी होऊ द्या असं तुम्हाला बोलायचं आहे. त्यानंतरचं दुसरं झाड आहे ते म्हणजे आपट्याचं झाड. या आपट्याच्या झाडाला धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानलं जातं. जेव्हा आपण दसरा असतो ना तर त्या दिवशी आपण आपट्याचे पानं लुटत असतो, ज्याला सोनं म्हटलं जातं. सोनं घ्या आणि गोड गोड बोला असंही म्हटलं जातं. एकमेकांना सोनं देऊन वाटण्याची प्रथा आहे आणि या आपट्याला सोन्याचं पान असंही म्हटलं जातं. अक्षय तृतीयेचा दिवस सोन्यासारखाच महत्त्वाचा आणि सोनं आपल्या घरामध्ये आकर्षित करण्याचा दिवस असतो. अक्षय तृतीयेला सोनं चांदी खरेदी करत असतो, पण सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान आपट्याच्या पानाला महत्त्व दिलं गेलेलं आहे. तुम्ही या झाडाला जेव्हा स्पर्श करताना तेव्हा तुमच्या जीवनात 24 तासामध्ये दारिद्र्य ही नक्कीच कमी होते. म्हणून पूर्णपणे तुमच्या जीवनातील अडचणी दुःख हे निघून जाण्यासाठी या वृक्षामध्ये आपल्याला साक्षात कुबेर देवताचा वास असतो आणि माता लक्ष्मी ही कायमस्वरूपी निवास करत असते. म्हणून त्याला सोन्याचं झाड असं म्हणत असतात. या आपट्याच्या पानामध्ये ईश्वर तत्व आणि शिव तत्व आणि रामतत्व आकर्षित करण्याची क्षमता असते. या दिवशी फक्त या झाडाला स्पर्श केल्याने तेजतत्व आणि सकारात्मक लहरी प्राप्त होतात, ज्यामुळे नकारात्मक गोष्टीचा नाश होतो आणि सकारात्मक लहरी आपल्याला प्राप्त होतात. वातावरण घरातील शुद्ध होते. या आपट्याच्या झाडाला अश्वत्थमक असंही म्हटलं गेलेलं आहे. या झाडाची पूजा करताना असं म्हटलं जातं की जेव्हा आपण मंत्र म्हणतो ना हा
तेव्हा या झाडाची पूजा करणे इतकंच फळश्रुती मिळत असते. म्हणून या झाडाची पूजा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे आणि एक शुद्ध तुपाचा दिवा लावून आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या छातीला स्पर्श करायचा आहे डाव्या हाताने आणि डोकं टेकवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत. असं केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत असतात. त्यासाठी थोडेसे तांदूळ अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे. तर पहा, सर्वात शेवटी जे झाड आहे ना, तर ते इतकं शुभ म्हणलं गेलेलं आहे की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहण्यासाठी आपला उजवा जो हात आहे तर त्या झाडाला जेव्हा आपण उजवा हात स्पर्श करतो ना, तेव्हा मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या आपोआपच व्यक्त होतात. म्हणूनच तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी या पौराणिक कथेमध्ये या झाडाचं अनन्यसाधारण असं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे, जे सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान आहे. ऐश्वर्य, सुख, संपत्ती या झाडाने आपल्याला प्राप्त होते. दीर्घकाळ संपत्तीही कधीच संपत नाही. म्हणूनच असं म्हटलं जातं की सकाळी उठून तुळशीची पूजा केली जाते. म्हणूनच या झाडाला तुळशी एवढंच महत्त्व दिलं गेलेलं आहे. म्हणूनच आपल्याला जे शेवटचं झाड आहे तर त्या झाडाला स्पर्श करत असताना काही नियम आहेत तर ते पाळायचे आहे. कारण हे झाड सर्वात शेवटी काय याचं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे, कारण हे झाड आपल्या सर्वांच्या घरामध्ये नसते. कारण हे झाड जे आहे ना, तर ते सांगितलं गेलेलं आहे ते म्हणजे कमळाचं झाड. तर पहा, ज्या घरामध्ये कमळाचं झाड असतं ना, त्या घरामध्ये कधीही वास्तुदोष येत नाही, नकारात्मकता येत नाही किंवा लक्ष्मी दोष होत नाही. किंवा असं म्हणतात ना, लक्ष्मी देवीची बहीण जी अलक्ष्मी आहे तर ती घरामध्ये राहत नाही. भगवान शिव आणि शंकराच्या संबंधित हे फूल आहे. भगवान शिवशंकरांना हे फूल अतिशय प्रिय आहे. असं म्हटलं जाते की या फुलाच्या वासामुळे, प्रभावामुळे, या वनस्पतीच्या प्रभावामुळे जीवनात सकारात्मक बदल येऊ शकतात. भगवान शिवशंकरांना हे फूल अर्पण केले असता भगवान शिवशंकराची कृपा आपल्याला लाभत असते. शास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर जेव्हा कुंडीमध्ये आपण हे झाड लावतो ना, तेव्हा ग्रहदोष आपोआपच संपत असतात. ताणतणाव जे आहे तर ते कमी होतात. जेव्हा आपण ब्रह्मकमळाची पूजा करतो ना, किंवा ब्रह्मकमळ जेव्हा आपण फुलताना पाहतो ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये धनप्राप्तीचे योग जुळून येतात. आपल्या घरामध्ये पैसा येत असतो. व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता येते. खास करून सूर्य, चंद्र, मंगळ आणि शनी या ग्रहाचे संबंधित काही समस्या असेल तर त्या दूर होतात. ब्रह्मकमळाची पूजा करायला वास्तुशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे. तर तुमच्या घरात धनसंपत्तीमध्ये कधीच कमतरताही भासत नाही. म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये ब्रह्मकमळाच्या पूजेने व्यक्तीच्या जीवनात कष्ट कमी होतात. जीवनात यशप्राप्तीचे मार्ग हे खुले होतात. वास्तुशास्त्रात असं सांगितलं गेलेलं आहे की ब्रह्मकमळ जर तुम्ही तुमच्या घराच्या अवतीभोवती कुठेही लावलं तर त्याचा प्रभाव जो आहे, सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या आपल्या संपूर्ण कुटुंबावर लाभत असतात. तिथलं वातावरण शुद्ध होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी लाभत असते. ब्रह्मकमळाच्या जे झाड आहे ते दक्षिण पूर्व कोपऱ्यात ठेवल्याने घरात संपत्ती तर येतेच, पण त्याचबरोबर ब्रह्मकमळामुळे घरातील व्यक्तीचं मन शुद्ध प्रसन्न होते. म्हणून तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराच्या समोर जवळ लावलेलं असेल तर नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. घरातल्या सदस्याची मानसिक स्थिती चांगली राहते. म्हणून या झाडाला आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा हे ब्रह्मकमळ 3:30 वाजता उगते ना, त्यावेळेस आपल्याला ही पूजा करायची असते. हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. एका छोट्याशा कलशामध्ये आपल्याला हळद, कुंकू आणि जे गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या घ्यायच्या आहे आणि साखर टाकायची आहे आणि शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि हे जे जल आहे ना, तर ते ब्रह्मकमळाला अर्पण करायचं आहे. एक शुद्ध तुपाचा दिवा लावून आपल्याला स्पर्श करून माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी मनोमन इच्छा व्यक्त करायच्या आहेत. म्हणून या ब्रह्मकमळाची अशी पूजा केली ना, आपल्या घरामध्ये धनप्राप्तीचे योग जुळून येतात. असं म्हटलं जाते की ब्रह्मकमळ जेव्हा उगते ना, तेव्हा जर आपण पाहिलं ना, आपलं मन एकाग्र होत असते. आपल्यामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये ज्या नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या कमी होतात. म्हणून हा उपाय करून पहा, सर्व कामात तुम्हाला यश मिळेल. श्री स्वामी समर्थ.